हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या चॅनलवर. सो मंडळी, तुम्हाला देखील घरी छोटंसं झाड हवंय पण त्याकडे लक्ष द्यायला वेळ नाहीये. अशा वेळेस आपल्याला जेड प्लांट हे अतिशय महत्त्वाचं ठरत असतं. कारण हिरवगार राहणाऱ्या या झाडाची कशी काळजी घ्यायची ते आज आपण पाहणार आहोत. जेड प्लांट हे गुडलकाचं प्रतीक मानलं जातं. ही एक लहान वनस्पती असते जी खूप सुंदर दिसते. हे इंडोर आणि आउटडोर अशा दोन्ही ठिकाणी तुम्ही ठेवू शकतात. जेड प्लांटला फारच कमी काळजी घ्यायची गरज असते. जर तुम्हालाही तुमच्या बाल्कनीची किंवा गार्डनमध्ये या रोपाचा समावेश करायचा असेल तर आपण आज त्याविषयी जाणून घेऊया. त्याची लागवड करण्याची पद्धत आणि त्यासंबंधी महत्त्वाच्या टिप्स. जेड प्लांट्स हे नर्सरीमध्ये अगदी इझिली अवेलेबल आहे. जवळपास 30 ते 40 रुपयामध्ये तुम्हाला हे जेड प्लांट मिळून जात असतं आणि त्यानंतर तुम्ही त्याच्या कटिंग्स थ्रू बरेच असे रोपे तयार करू शकता. सर्वात पहिली जी गोष्ट येते ती म्हणजे जेड प्लांट कसे लावावे. जेडची रोपं ही ग्रोविंग बॅग्स किंवा जे असे पॉट्स असतात जे पाणी होल्ड करून ठेवत नाही, म्हणजेच पाण्याचा निचरा करणारी अशी भांडी आपल्याला यासाठी हवी असतात. यासाठी आपण माती, सिमेंटची कुंडी देखील वापरू शकतो. मी देखील या ठिकाणी सिरॅमिकची कुंडीचा वापर केलेला आहे. गार्डनिंग करताना योग्य कुंडीची निवड कशी करावी या रिगार्डिंगचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलला आहे. सो तुम्ही नक्की तो व्हिडिओ चेकआउट करा. त्यातून तुम्हाला नक्कीच आयडिया मिळेल की कुठल्या प्रकारची योग्य कुंडीची निवड झाल्यानंतर वेळ येते ती मातीची. या जेड प्लांटला कंपोस्ट मिश्रित मातीचा वापर करा आणि माती ज्यावेळेस आपण कुंडीत भरत असतो त्यावेळेस कुंडी ही 1 ते 2 इंच मोकळी ठेवा. जेड प्लांट आपण त्यापासून छोटे छोटे रोपटे देखील लावू शकतो. हे प्लांट मुळांशिवाय लावू शकतो. नंतर हलके पाणी द्यावे, म्हणजेच माती ही ओली झाली पाहिजे परंतु आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी याला घालू नये. जेव्हा माती ही कोरडी दिसते तेव्हाच याला पाणी द्यावे. जमिनीत अशा प्रकारे आपण सुरुवातीला माती चेक करून पाहावी की माती ओली आहे की कोरडी, मगच त्यानंतर याला पाणी द्यावे. अधिक पाणी दिल्याने देखील जेड प्लांट हे खराब होत असते. त्याची पाने पिवळी पडू लागतात आणि कालांतराने ही पाने गळू लागत असतात. म्हणून आवश्यकतेपेक्षा याला जास्त पाणी देऊ नये. तसंही जेड प्लांटला जास्त पाण्याची गरज नसते. याला कमी पाण्याची आणि सूर्यप्रकाशाची मात्र नक्की गरज असते. नर्सरीवाले नेहमी म्हणतात की हे इंडोर प्लांट आहे, पण ते सांगताना असंही म्हणत असतात की याला कमीत कमी तुम्ही दिवसातनं 1 तास तरी मात्र उन्हात ठेवा. याला पाण्यासोबत सूर्यप्रकाशाची देखील गरज आहे. म्हणून याला फक्त आपण सावलीच्या ठिकाणी जर ठेवलं, जर याला पाण्याची आणि सूर्यप्रकाशाची कमी भासली तर यावर नक्कीच याची पाने पिवळी पडत असतात, पाने गळून पडत असतात किंवा यामध्ये एखादे फंगस अटॅक देखील यावर होत असतो. तुम्ही वापरत असलेली माती ही सहज पाण्याचा निचरा होणारी असेल तर याची नक्की खात्री करा. जर जेड प्लांटला जास्त पाणी टिकून ठेवणारी माती असेल त्यामुळे बुरशीजन्य समस्या या प्लांटमध्ये होऊ शकतात. म्हणजेच जेड प्लांटला वाढण्यासाठी आणि फुलण्यासाठी पूर्ण सूर्याची आवश्यकता असते. तुमच्या जेड प्लांटला पुरेसा सूर्यप्रकाश मिळत आहे की नाही हे चेक करण्यासाठी फक्त पानांच्या कडात चेक करा. जर काठावर लाल रंगाची शेड जर तुम्हाला दिसत असेल तर याचा अर्थ प्लांटला हवा तेवढा पुरेसा सूर्यप्रकाश मिळत आहे आणि प्लांटची वाढ देखील उत्तमरित्या होत आहे. आपण दर 6 महिन्यांनी जेड प्लांटला खत घालू शकतो. हिवाळ्यात यांना खत घालण्याची गरज नसते. त्यावेळेस तुम्ही खत घालणे टाळा, कारण त्या टायमिंगला ही जी वनस्पती असते ते सहसा सुप्त असतात. मंडळी, आपण जेड प्लांटला लावताना कुठल्या प्रकारची कुंडी हवी, माती हवी, त्यांना पाण्याचं प्रमाण किती असावं याविषयी तर आपण माहिती घेतली. आता वेळ आहे ते म्हणजे या रोपाचे कटिंग कसे करावे, तसेच या कटिंग्सपासून नवीन जेड प्लांट कसे उगवावे. कटिंग्समधून जेड प्लांट सहजपणे लावता येत असते. स्टेम कटिंगची लांबी ही 2 ते 3 इंच जरी असली तरीही त्यांना मुळं येत असतात, परंतु स्टेम ही पानांसह असायला हवे. कटिंग लावल्यानंतर काही दिवस अगदी हलक्या सूर्यप्रकाशात आपण
ठेवायला हवं, जेणेकरून त्यात बुरशीची वाढ होणार नाही आणि जे काही कटिंग्स असतात त्यांची जी मुळं असतात नवीन आलेली ते देखील कुजण्याचा धोका असणार नाही. सूर्यप्रकाशाचा आधार मिळाल्यामुळे यांच्या झाडाच्या वाढीला वेग येत असतो. या ठिकाणी मी अशा प्रकारे प्लास्टिक कंटेनरमध्ये कंपोस्ट मिश्रित माती घेतलेली होती. पॉटिंग मिक्सचर कसे तयार करावे या रिगार्डिंगचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलला आहे, सो नक्की चेकआउट करा. त्यातून तुम्हाला मातीचं प्रमाण कळतं की आपण ज्यावेळेस पॉटिंग मिक्सचर तयार करत असतो त्यावेळेस त्यामध्ये माती, वाळू, नंतर गांडूळ खत जर असेल तर ते वापरा किंवा कंपोस्ट खत किंवा ऑर्गॅनिक खतही त्यात तुम्ही वापरलं चालतंय. त्यानंतर त्यामध्ये तुम्ही कोकोपीटचा देखील वापर करू शकता. सो असं सगळं मिक्सचर तयार करून आपण पॉटिंग मिक्सचर तयार करत असतो आणि अशा प्रकारच्या मातीमध्ये तुम्ही कुठलीही सो मंडळी, या ठिकाणी मी 2 ते 3 इंचाची कटिंग कट करून घेतलेली होती आणि जी सर्वात खालची पानं होती ती मी यातून कट करून घेत होती आणि जे खालचं टोक होतं कटिंगचं ते थोडं मोकळं करून घेत होती. त्याला थोडा तिरकस असा कट दिला आणि अशा प्रकारे मी मातीमध्ये होल करून त्याला डीप करून घेणार होती. सो आणि त्यानंतर हे जे कंटेनर होतं मी हे सूर्यप्रकाशात ठेवून देणार होती. सो अशा प्रकारे तुम्ही अगदी सहजपणे जेड प्लांटचं कटिंग लावू शकतात. जेड प्लांट हे जे जेड प्लांट असतं याला जास्त जागा लागत नसते वाढण्यासाठी. हे अगदी लहान कुंडीतही लावलं तरी चालत असतं. जेड प्लांटला जास्त सूर्यप्रकाशाची मात्र गरज नसते, कारण सूर्यप्रकाशामध्ये पण ते जास्त जळू शकतं. सो घरामध्ये किंवा थोड्या सूर्यप्रकाश या ठिकाणी येत असेल किंवा दुपारच्या कडक उन्हापासून मात्र याचं संरक्षण करा. सकाळचं कवळं ऊन आणि संध्याकाळी 4 नंतरचं जे ऊन असतं ते याला 1.5 ते 2 तास जरी आपण दिलं ते त्याच्यासाठी सफिशियंट आहे. सो मंडळी, आता वेळ येते ती जेड प्लांटला खत कुठले द्यावे. आपण कुंडीतील जेड रोपाची योग्य काळजी घ्यावी आणि आवश्यकतेनुसार त्यांना खत द्यावे. या वनस्पतीला पाण्यात विरघळलेले खत द्या, जसे की नीम वॉटर स्प्रे, जो आपण अगदी घरच्या घरी बनवू शकतो. याचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलला आहे आणि त्याची लिंक मी या व्हिडिओच्या शेवटी देणार आहे. सो नक्की नीम वॉटर स्प्रे देखील तुम्ही तयार करू शकतात किंवा बनाना पील लिक्विड फर्टिलायझर आहे, ओनियन पील लिक्विड फर्टिलायझर आहे. सो अशा कीटकनाशकांची तुम्ही यावर फवारणी करू शकता. सो अशा प्रकारचे जर खत आपण जेड प्लांटला दिले तर ते लवकर शोषून घेतात आणि त्यांची ग्रोथ देखील चांगल्या प्रकारे होत असते. नंतर शेवटचा लास्ट पॉइंट येतो ते म्हणजे याची छाटणी कशी करावी. जर जेड प्लांटच्या फांद्या ह्या आपल्याला कोरड्या दिसल्या तर याचा अर्थ की यांची छाटण्याची वेळ आलेली आहे. जिथे फांद्या कोरड्या दिसत असतील तिथे कापून टाका, त्यावर नवीन पाने दिसायला जास्त वेळ लागत नाही. अशा प्रकारे अगदी सिंपल वेने तुम्ही जेड प्लांटची काळजी घेऊ शकता आणि जेड प्लांट हे तुमच्या डेस्कवर, घराच्या एंट्रन्सला, बेडरूममध्ये तुम्ही ठेवू शकतात. जेड प्लांटला लकी प्लांट म्हणून देखील ओळखले जात असते. सो मंडळी, आजची ही जेड प्लांटची माहिती आणि त्या रिगार्डिंगचा व्हिडिओ थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंट देखील करायला मात्र विसरू नका. चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की गार्डनिंगचे रिलेटेड असे होम रेमेडीजचे व्हिडिओ मी तुमच्याशी नेहमी घेऊन येत असते. चला तर मग, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ शेअर नाही केला तरी चालेल, पण कमेंट करायला मात्र विसरू नका. चला तर मग, पुन्हा भेटूया एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मात्र चॅनलवरील बाकी व्हिडिओंचा देखील आनंद घ्या आणि तुम्ही देखील तुमच्या बाल्कनीमधील किंवा तुमच्या गार्डनमधील रोपांना देखील अशा प्रकारचे खत वापरून त्यांना छानपैकी ग्रोथ करा. चला तर मग भेटूया. तोपर्यंत मात्र बाय.